पुढच्या बातमीकडे वळतोय। जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। गारपिटीमुळे गहू, ज्वारी, कांदा पिकाला मोठा फटका बसलाय। अवकाळीमुळे अनेक ठिकाणी झाडांची आणि घरांची देखील पडझड झालेली आहे। मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडे जातोय। मंगेश, जळगावमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं। शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, कांदा पिकाचं अतोनात नुकसान झालंय। अनेक ठिकाणी घरांची आणि झाडांची देखील पडझड झाली आहे। एकंदरीत अपडेट काय? नक्कीच शुभम, खरं तर सलग चौथ्या दिवशी ही जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं असून वादळी वाऱ्यासह अनेक भागात गारपीट देखील झाल्याने खरं तर मोठं नुकसान जे आहे या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते आहे। अमळनेर, यावल, रावेर यासह चोपडा, भुसावळ, बोदवड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं देखील नुकसान झालं असून अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याने विजांच्या तारा तुटल्या असून अनेक गावांचा वीज पुरवठा देखील हा खंडित झालेला आहे। दरम्यान चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे सर्वाधिक फटका जो आहे हा कांदा पिकाला बसला असून त्यासोबतच काढणीला आलेले गहू असतील, ज्वारी असेल, बाजरी असेल या पिकांना देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळते आहे। प्रामुख्याने यावल, चोपडा, रावेर या तालुक्यांमध्ये केळी पिकाला या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील केळीचे पीक जे आहे ते आडवं झालं आहे। खरं तर सद्यस्थितीमध्ये जे आहे केळीची मोठी प्रमाणात देशभरात मागणी आहे। असं असताना काहीचा भाव चांगला मिळत असल्याने अवकाळी पावसामुळे मात्र केळीच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची हातदोंडाशी आलेला घास देखील आता हिरवला गेल्याचं पाहायला मिळते आहे। सद्यस्थितीमध्ये आपण यावल तालुक्यातील या केळीच्या बागामध्ये आहोत आणि बघतोय की अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे हजारो हेक्टरवरील केळीचं पीक जे आहे हे आडवं झालेलं आहे। केळीच्या बागा ज्या आहेत त्या जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान जे आहे खरं तर या अवकाळी पावसामुळे झाल्याचं पाहायला मिळते आहे। ज्या पद्धतीने सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात जे नुकसान झालेलं आहे याचे पंचनामे करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। मात्र एकीकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सद्यस्थितीमध्ये अनेक भागामध्ये जे आहे अद्यापही तलाठी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील हे पोहोचलेले नसल्याने तातडीने पंचनामे करून या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मंगेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।